हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही? आय होप सर्व ठीक असाल. तर रेडी वगैरे झालेलो आहे आणि आम्हाला जायचं होतं गाडीची डिलिव्हरी घ्यायला ठाण्याला. रिक्षात बसलो, रिक्षाने गेलो पनवेल स्टेशनला. स्टेशनला वगैरे पोहोचलो. मग धीरजला पाठवलेला तिकीट घ्यायला. तिकीट काय भेटला नाही, तो तसाच आला. कारण आज होता मेगा ब्लॉक असल्याने तिकीट भेटला नाही. मग विचार केला बसने जाऊ. बसने जात होतो स्टेशनच्या तिकडच्या साईडला. मग तेवढ्यात भेटला एक कॉलेज फ्रेंड. त्याला हात वगैरे केला आणि मग आलो स्टेशनच्या बाहेर. स्टेशनच्या बाहेर आलो. मग स्टेशनच्या इकडच्या साईडला 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला आहे बस स्टँड. बस स्टँडला वगैरे पोहोचलो. मग तिथे विचारपूस केली ठाण्याची बस कधी आहे. ते बोलले अजून वेळ आहे. तर मग आम्ही तिथे उभे होतो. मग नंतर 5 मिनिटानंतर लगेच बस पण आली. बसमध्ये बसलो. मस्त बसायला वगैरे जागा भेटली खिडकीची. सॉन्ग वगैरे ऐकत, व्ह्यू एन्जॉय करत पोहोचलो आम्ही ठाण्याला. ठाण्याला वगैरे बसमधून बाहेर बाहेर आल्यावरती एवढा ऊन होता की माझे डोळे उघडत नव्हते. मग आजूबाजूला बघितलं की एक्झिट कुठल्या साईडने आहे. तर मग त्या साईडने आम्ही बाहेर गेलो. मग बाहेरून आम्हाला जायचं होतं शोरूमला मग वगैरे पोहोचलो. रिक्षात काय शूट करायला जमला नाही. मग शोरूमच्या बाहेर आलो. तिथनं झूम करून बघत होतो नाव दिसतंय का, नाही दिसला. मग जवळून परत झूम करून दाखवला. मग आतमध्ये बसलो. तेवढ्यात नंबर प्लेट आला. नंबर प्लेट वगैरे बघितला. मग मावशीन ते येणार होते तर त्यांना टाईम होता. तेवढ्यात विचार केला की मग गाडीचे शूट करूया. तर गाडीचे शूट वगैरे करून घेतले. वगैरे करून झाला. तेवढ्यात आली मावशी. मावशीसोबत होती मावशीची मुली म्हणजे माझ्या बहिणी आणि त्यांच्यासोबत होत्या आत्याबाई आणि अजून त्यांच्यासोबत होती एक ती बारकी मुलगी मस्त बसलेली तिथे. मम्मी बोलली चला पूजा वगैरे करून घेऊ. मग मम्मीने घेतला पूजा करायला. मम्मीची पूजा वगैरे झाली करून. मग लगेच मावशीने घेतली पूजा करायला. मग मावशी त्यांना होत होता लेट. मग मावशी त्यांना काकांना आणि बहिणींना बाय वगैरे केला. च्या बाजूलाच होता देवीचा मंदिर. तर मग विचार केला की मंदिर वगैरेला जाऊया. तर हार घेतला, नारळ घेतला आणि मंदिरात गेलो. मग पाया वगैरे पडून मी बाहेर आलो. बाहेरून व्ह्यू बघितला. मस्त वाटत होता. मंदिर पण भारी वाटत होता. मग वटीतला सामान मम्मीला दिला. विचार केला की पुरा मंदिर एक्सप्लोर करू. पण तेवढा टाईम नव्हता. मम्मीने त्यांना लेट होत होता. म्हणजे मी जाणार होतो गाडीवाल्यांसोबत 8 वाजता. ते पनवेलपर्यंत डिलिव्हर करणार होते. मग मम्मीने त्यांना केला बाय आणि मीनी लावलेला कॉल माझ्या भावाला. ये बनून भेटायला मी आलेलो खाली. मग तो आला भेटायला. मग आम्ही विचार केला की ओपन लेकला जाऊ. ओपन लेकला पोहोचलो. मग तिथे जरासं बसलो वगैरे. मूर्ती वगैरे बघितली. खूपच भारी मूर्ती होती. फोटो वगैरे काढले. मग तिथनं आम्ही गेलो सीधा पाणीपुरी खायला. पाणीपुरी वगैरे खाल्ली. तिथलची पाणीपुरी खूपच भारी होती. भाऊ आत्ताशी हाय बोलतोय. केव्हापासून आलाय आणि आत्ताशी हाय बोलतोय. वाह! मग नंतर त्याला बाय वगैरे केला. शोरूममधनं कॉल आला होता की जायचं आहे लवकर आहे. मग मी रिक्षात बसलो आणि पोहोचलो शोरूममध्ये. मग दादाला भेटलो वगैरे आणि आम्ही निघालो पनवेलकडे यायला. मग मस्त नाईटचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोहोचलो पनवेलला. दादाने गाडी वगैरे माझ्या हातात दिली. मग भेटला एक फ्रेंड. त्याला बोललो थोडासा आणि मग केला त्याला बाय आणि आम्ही निघालो घराकडे यायला. घराकडे येताना रस्त्यात लागला ट्रॉफिक. ट्रॉफिकमुळे जरासं लेट झाला. मग आम्ही पोहोचलो घरी. घरी आल्यावरती परत मम्मीनी पूजा केली. पप्पांनी नारळ फोडला आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट पण करा.